नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम कुरकुरीत, खमंग आणि चहासोबत परफेक्ट असा संध्याकाळचा स्नॅक, खारी शंकरपाळी. आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी क्रिस्पी खायला आवडतं आणि त्यासाठी ही खारी शंकरपाळी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ही रेसिपी खास आहे कारण ती बनवायला खूप सोपी आहे, कमी वेळात तयार होते आणि घरच्या साहित्यामध्ये सहज बनते. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून हलकी अशी ही शंकरपाळी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. यामध्ये मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुमची शंकरपाळी बनेल एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी. मग उशीर कशाला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या खमंग खारी शंकरपाळीला. इथं 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. एखादी वाटी किंवा एखादा कप तुम्ही सेट करून घ्या मेजरमेंटला. इथं मी 2 वाट्या घेतलेल्या गव्हाचं पीठ घेतलं. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 4 चमचे आपल्याला इथं बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत कुरकुरीत होते. 1 चमचा पांढरे तीळ घेऊया. 1 चमचा आपल्याला कलोंजी घ्यायची आहे. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी. पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि कडकडीत तुपाचं मोहन घ्यायचं आहे. 4 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे आणि चमचा हा आपण पोहे खायचा चमचा असतो त्याने हे सगळं प्रमाण घ्या. 4 चमचे छान असं तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं गॅसवरती आणि ते तूप आपण मोहन म्हणून घ्यायचं. गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहे आणि एवढी चवीला छान लागते, अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते. मुलांना तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि मुलं सतत खाऊ मागत राहतात. तर मुलांसाठी तर हा स्नॅक एकदम छान आहे. बाहेरचं जे तुम्ही पॅकेट फूड आपण मुलांना देतो त्याऐवजी तुम्ही असा जर घरी पौष्टिक नाश्ता मुलांना करून दिला तर नक्कीच फायदेशीर ठरेल. तर इथं पहा, हा पूर्ण आपण जे तूप आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि एक अर्धा चमचा मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा व्यवस्थित असा हातावर कसुरी मेथी मळून घेतली आणि आपल्याला इथं शंकरपाळीमध्ये घ्यायची आहे. छान खुसखुशीत शंकरपाळी होते आणि कसुरी मेथीमुळे चव फार छान लागते. थोडं थोडं पीठ घेत आपल्याला हे थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घेऊ नका. एकदम पाणी घेतलं तर पीठ पातळ होण्याचा संभव असतो. म्हणून काय करायचं, आपल्याला जसं हवं तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. थोड्या थोड्या पाण्यावरती हे पीठ मळून घ्यायचं. जास्ती घट्ट मळू नका किंवा जास्ती पातळ सैल मळू नका. मिडियम असं हे पीठ मळा आणि एक 10 मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ आता आपल्याला याच्या शंकरपाळ्या आपण लाटून घेऊया. शंकरपाळ्या म्हणा किंवा अगदी खुसखुशीत स्नॅक म्हणा, फार छान हा पदार्थ होतो. तुम्ही करून पहा. अगदी तुम्ही हा जर पदार्थ घरी मुलांना खायला केलात तर मला वाटतं मुलं नक्कीच पॅकेट फूड विसरून जातील. तर इथं पहा, हा थोडंसं मी पिठी घेतलेली आहे आणि पिठी घेऊन हे छान असं आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. जास्ती ही पोळी जाड लाटू नका किंवा जास्ती पातळ लाटू नका. मिडियम ठेवा. छान अशा शंकरपाळ्या याच्या तयार होतात. पोळपाटाला चिकटतं म्हणून थोडीशी पिठी लावा किंवा थोडंसं तेल लावा. तेल किंवा पिठी लावून ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. खूप सोप्या शंकरपाळ्या आहेत ह्या. अगदी सहज सोप्या पद्धतीने तयार होतात आणि अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही या शंकरपाळ्या तयार करू शकता. तर इथं पहा, छान असं हे व्यवस्थित आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. जास्ती पातळ नाही मी सांगितल्याप्रमाणे आणि जास्ती जाडही नाही. याच्यामध्ये मैदा आपण घातलेला नाही आहे, फक्त गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्यामुळे शंकरपाळी छान कुरकुरीत खुसखुशीत होते. मुलांना खायला फार आवडते. तर इथं पहा, झालेली आहे आपली पोळी लाटून. आता आपण काय करूया, फोर्क घेऊया आणि फोर्कच्या सहाय्याने थोडेसे आपल्याला याला टोचे द्यायचे आहेत किंवा होल करून घ्यायचे आहेत. म्हणजे ही शंकरपाळी तेलामध्ये फुगत नाही आणि छान अशी कडकडीत कुरकुरीत तयार होते. पहा, इथं अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि जेवढा झटपट होतो तेवढाच पौष्टिकही आहे. गव्हाच्या पिठामुळे याला भरपूर सारी पौष्टिकता येते आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे मसाले घातलेत त्या मसाल्यामुळे छान अशी चव ह्याला येते. आता इथं जर मुलं तिखट खाणारी असतील तर तुम्ही एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर याच्यामध्ये घेऊ शकता. छान असे हे व्यवस्थित आपल्याला फोर्कच्या साहाय्याने टोचे देऊन घ्यायचे आणि शंकरपाळी आता आपण कट करूया.
एवढ्या पिठामध्ये माझे 5 ते 6 गोळे तयार झालेले आहेत. व्हिडिओ स्किप झाला गोळे करतानाचा, पण 6 गोळे तयार झालेले आहेत आणि भरपूर सारे शंकरपाळ्या याच्यामध्ये आपल्या तयार होणार आहेत. अगदी महिनाभर म्हटलं तरी तुम्ही ह्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. वरच्यावर या शंकरपाळ्या छान टिकतात. ते इथे पहा, आता आपण कट करून घेऊया. मी डायमंड शेपमध्ये कट करते. तुम्हाला जसा शेप आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्या कट करू शकता. अगदी चौकोनी शंकरपाळ्या ही फार छान दिसतात ह्या, आणि मुलांना जेवढं आकर्षक दिसेल तेवढे मुलं अगदी आवडीने खातात. ते इथे पहा, मी डायमंड शेपमध्ये या शंकरपाळ्या कट करते. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि आता बऱ्यापैकी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी हा फार छान खाऊ आहे. नक्की करून पहा, तुम्ही ट्राय करा. आता आपण एका प्लेटमध्ये या शंकरपाळ्या काढून घेऊया. सगळ्या शंकरपाळ्या तुम्ही तयार करा आणि सगळ्या शंकरपाळ्या अशा प्लेटमध्ये काढून घ्या. अगदी एकावरती एक जरी टाकल्यात तुम्ही तरी काही हरकत नाही, कारण तेलामध्ये ह्या बरोबर सुटतात. तर हे पहा, एका प्लेटमध्ये मी सगळ्या शंकरपाळ्या आता कट करते. कट केलेल्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये घेणार आहे आणि बाकीच्या शंकरपाळ्या आपण करूया. अगदी लांबट आकारामध्येही तुम्ही हे कट करू शकता किंवा गोल आकार कट करू शकता. अगदी चौकोनी आकारात सुद्धा करू शकता. तेल मी गरम केलेलं आहे आणि तेल जास्ती कडकडीत गरम करू नका. मीडियम तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती या तळून घ्यायच्या आहेत. जास्ती कडकडीत जर तेल गरम झालं तर करपतील, आतून मऊ राहतील आणि वरून लाल होतील. मग काय करायचं, तेल मीडियम गरम करायचं आणि त्याच्यामध्ये या सोडत राहायच्या आहेत. एकसारख्या एक करून जरी नाही सोडल्यात तुम्ही, एकाला एक चिकटलेल्या असतील आणि त्या जरी सोडल्यात तर व्यवस्थित तेलामध्ये सुटतात त्या. तर इथं पहा, मी सगळ्या शंकरपाळ्या जेवढ्या मी ताटामध्ये घेतलेल्या आहेत त्यातल्या तेलामध्ये बसतील तेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडते मी. पहा, आणि गॅस मिडियम ठेवला आहे मी. जास्ती गॅस बारीक ठेवू नका किंवा जास्ती फास्ट ठेवू नका. बारीक गॅस जर तुम्ही मंद गॅस ठेवलात तर ही वातड होते आणि फास्ट ठेवलात तर करपून जाते. मग गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. एकदमही लाल कलरवरती तळू नका. जास्ती एकदम लाल कलरवरती तळलात तर करपून जातील. अगदी थोडासा सोनेरी कलर यायला लागला की ही शंकरपाळी आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे. बिलकुलसुद्धा तेल न पिणारी आणि अगदी छान खमंग खुसखुशीत होणारी अशी ही शंकरपाळी आज आपण तयार केली आहे. गव्हाच्या पिठापासून केली आणि पौष्टिक तर आहेच, पण अगदी मुलांना सहजपणे अगदी खूप आवडेल. मुलंच काय, मोठे व्यक्तीसुद्धा अगदी सहज संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून तुम्ही हे चहाबरोबर खाऊ शकता. तर हे हे आता झाली आहे तळून आपली. आपण काढून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही, एकदम लाल कलरवरती किंवा एकदम तांबूस कलरवरती मी ही शंकरपाळी काढलेली नाही आहे. साधारण कलर यायला लागला की मी ही काढून घेतली आणि एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते तेल निथळून जातं. अशाच पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. दुसरी ही बॅच मी घेतलेली आहे. अगदी 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये भरपूर साऱ्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि नक्कीच मुलांना हा खाऊ फार आवडतो. माझ्या घरातही लहान मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी आज मी हा स्नॅक बनवत आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, सतत खाऊ मागतात मुलं. मग काय करायचं म्हणून म्हटलं आज शंकरपाळी करावी आणि त्याचा व्हिडिओ करावा. आणि फार छान ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत, पहा तुम्ही. आणि अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आता आपण काढून घेऊया. आणि अशा तुम्ही करून पहा, नक्की ट्राय करा घरी. मुलांना नक्कीच आवडतील. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला ही आवडली तर चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना हा पदार्थ शेअर करा. सुंदर अशा हा पदार्थ झालेला आहे, पहा तुम्ही. व्यवस्थित अशा या तेलामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आणि छान अशा खमंग खरपूस तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. अगदी 2-3 बॅचमध्ये मी या शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि अशा पद्धतीने हे सगळं आपलं झालेलं आहे.
आणि पहा इथं फार छान शंकरपाळ्या अगदी पुरणाची चाळण गच्च भरून शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपल्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून लहान मुलांना खाऊ घालू शकता. अगदी घरातले मोठे व्यक्तीसुद्धा संध्याकाळचा स्नॅक म्हणून खाऊ शकता. आणि पहा इथं मी दाखवते तुम्हाला, अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. पहा फार छान झालेले आहेत. आणि कसुरी मेथीमुळे ह्याला खूप छान टेस्ट आलेली आहे. त्याचबरोबर कलोंजी आहे, ओवा आहे, त्याच्यामुळं अगदी छान टेस्टी असा हा स्नॅक तयार झालेला आहे. आता जी मुलं तिखट खातात किंवा मोठी माणसं तिखट खातात त्यांच्यासाठी इथं करून दाखवते मी. एका बाऊलमध्ये शंकरपाळ्या घ्या, थोडासा चिमूटभर लाल मिरची पावडर आणि अगदी चिमूटभर आपल्याला चाट मसाला घ्यायचा आणि छान असं ह्या पूर्ण शंकरपाळ्याला हे मसाले लावून घ्यायचे आणि चहाबरोबर अगदी याचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने नक्कीच हा पदार्थ ट्राय करा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा चटपटीत रेसिपीबरोबर भेटूया. धन्यवाद मंडळी.